नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मराठी विषयाचा नवीन पाठ अभ्यासायचा आहे। पाठ क्रमांक 10 धाडसी हाली। धाडसी म्हणजे साहसी, शौर्यवान। तुम्हाला कशाची भीती वाटते? कोणी म्हणेल झुरळांची, कोणी म्हणेल छट झुरळाला काय घाबरायचं, आपण जवळ गेलो तरी ते पळून जातं। कोणी म्हणेल मला अंधाराची भीती वाटते, त्यावर कोणी म्हणेल अंधाराची भीती, त्यात काय असतं घाबरण्यासारखं? दिवा लावला की अंधार गायब। पण समजा तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या समोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे, तर तुम्हाला काय वाटेल? छे, वाघाला काय घाबरायचं, असं म्हणायची हिम्मत कोणी करेल? नाही ना? पण आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही, उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले। हाली बर्फ ही ती धाडसी मुलगी। या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे माननीय पंतप्रधानांच्या हस्ते सन 2013 मध्ये वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला। वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार हा पुरस्कार भारतातील शूर मुलामुलींना दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार आहे। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे। तानसा धरण ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा नदीवर बांधलेले हे धरण आहे। या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे। अभयारण्य प्राणी किंवा पक्ष्यांसाठी राखून ठेवलेला जंगलाचा भाग। तेथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत। या भागात वेगवेगळ्या पाड्यांवर आदिवासी राहतात। पाडा तर पाडा म्हणजे आदिवासींची लहान वस्ती। त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे, त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो। जंगलाची, तिथल्या प्राण्यांची त्यांना खडानखडा माहिती असते। ते निर्भय असतात। निर्भय म्हणजे ते कशाला घाबरत नाहीत। जंगल ही आपली संपत्ती आहे, तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात। संवर्धन म्हणजे जपणूक करणे। तानसा धरणाच्या परिसरातील आटगाव जवळ नांदगावच्या जमनाचा पाडा आहे। आटगाव हे मुंबई नाशिक रेल्वे मार्गाजवळील एक स्टेशन आहे। नांदगाव शहापूर तालुक्यातील एक आदिवासी गाव आहे। इथे बऱ्याच प्रमाणात आदिवासी राहतात। तेथे हाली बर्फ ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती। निसर्गाच्या सहवासात लहानाची मोठी झालेली, पाणीदार डोळ्यांची, सावळ्या रंगाची, काटक हाली बर्फ ही वारली या आदिवासी समाजाची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यामध्ये हाली कसे दिसते याचे वर्णन केलेले आहे। हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते। एका अपघातात त्यांचा एक हात निकामी झाला। घरच्या गरिबीशी झुंज देणाऱ्या हालीने नेमके कोणते धाडस दाखवले? चला आपण तिच्याकडूनच ऐकूया।